नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दुःखद बातमी आहे. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं आज मुंबईत माहीममधील त्यांच्या राहत्या घरी निधन झालं आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते. लढाऊ करारी बाण्याच्या राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होती. दोनदा आमदार होत्या. म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव ही त्यांची कर्मभूमी. कोरेगावमधून त्या दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1983 मध्ये वसंतदादांनी राजीनामा दिला. त्यावेळी त्या सांगलीतून अल्पकाळासाठी लोकसभेवर सुद्धा निवडून गेल्या होत्या. चतुरस्र असं व्यक्तिमत्व होतं. बॅरिस्टर AR अंतुले यांच्या सरकारमध्ये त्या महसूल मंत्री देखील होत्या. आरक्षणासाठी आता आंदोलन झाली. मनोज जरांगे पाटील यांचं अभूतपूर्व आंदोलन महाराष्ट्राने पाहिलं. मराठा आरक्षणासाठी मोठाले मोर्चे निघाले. परंतु तुम्हाला धक्का बसेल, आश्चर्य वाटेल, 1980 मध्ये शालिनीताईंनी 1980 मध्येच मराठा आरक्षणासाठी पहिली हाक दिली होती. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पहिला आवाज शालिनीताईंनी उचलला होता आणि तोही 1980 मध्ये. आपली मतं अतिशय निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडणाऱ्या म्हणून त्यांना ओळखलं जायचं. म्हणजे आता त्या गेल्या सातारा येथील कोरेगाव त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. मृतात्म्यास परमेश्वर शांती देव.